हॅलो विद्यार्थ्यांनो, आपला पुढचा मुद्दा आहे विकास व जन्म. पहा, अंडनलिकेमध्ये फलनानंतर तयार झालेल्या युग्मनजाचे अनेक वेळा सूत्रविभाजन होते व त्यापासून भ्रूण तयार होतो. आता आपण पाहिलं याच्या अगोदरच्या ह्याच्यात की स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक ज्यावेळेस एकत्र येतात त्यापासून तयार होत असतो युग्मनज, आणि या युग्मनजाचे सूत्रविभाजन होऊन तयार होत असतो भ्रूण. हा भ्रूण हा आईच्या गर्भाशयाच्या अंडनलिकेमध्ये तो तिथे असतो. या दरम्यान त्याचे अग्रगमन गर्भाशयाच्या दिशेने होत असते. गर्भाशयामध्ये पोहोचल्यानंतर तेथेच त्याचे रोपण होऊन पुढील वाढ व विकास होतो. गर्भाशयातील वाढीच्या काळात भ्रूणास अन्न पुरवठा करण्यासाठी अपुरा नावाचा अवयव तयार होतो. आता अपुरा म्हणजेच आपण त्याला नाळ म्हणतो, जी आईच्या गर्भाशी आपल्या बाळाला जोडलेलं असतं. कशासाठी असते तर जे अन्न पुरवठा आहे जो आईकडून त्या बाळाला मिळण्यासाठी ते असतात. फलन झाल्यापासून पुढे साधारणतः 9 महिन्याच्या कालावधीमध्ये भ्रूणाची पूर्ण वाढ होते. पहा, सर्वात अगोदर जो युग्मनज आहे ते अंडनलिकेमध्ये तयार होतं. त्यानंतर ते हळूहळू पुढे येऊन गर्भाशयामध्ये स्थिरावतं. गर्भाशयामध्ये प्लॅसेंटा किंवा अपुरा हा अवयव निर्माण होतो की जो त्या आईचा आणि त्या बाळाला नालेने जोडतो, की जेणेकरून आईच्या पोटातील उदरामध्ये त्या बाळाला अन्न पुरवठा मिळून त्याची वाढ होण्यासाठी. इथे आठवडे दाखवलेले पहा, 4 आठवडे. त्यावेळेस भ्रूणाची वाढ जवळजवळ नाहीच्या बरोबर असते. 8 आठवडे झाल्यानंतर हळूहळू हात पाय यायला लागतात असं म्हणता नाही. 36 आठवडे म्हणजेच 9 महिने. 9 महिन्यानंतर बाळाची पूर्ण वाढ होते. हे नेहमी लक्षात ठेवा की दाम्पत्याला म्हणजेच जे नवीन लग्न झालेले जे आहेत त्यांना आपण म्हणतो, किंवा जे लग्न झालेले व्यक्ती आहेत त्यांना दाम्पत्याला मुलगा किंवा मुलगी होणे हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून आहे. का तर जेव्हा युग्मनक निर्मिती होते म्हणजेच पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक, तेव्हा पुरुषांकडून लिंग गुणसूत्रांपैकी X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येते. स्त्रियांकडून मात्र X गुणसूत्रच पुढील पिढीत येते. फलनाच्या वेळी जर पुरुषांकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो. हे लक्षात घेता मुलगी होण्यासाठी स्त्रीला सर्वस्वी जबाबदार धरणे हे कितपत योग्य आहे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आता याच्या अगोदरच्या याच्यात सुद्धा आपण पाहिलं की मुलगा किंवा मुलगी होणं हे संपूर्णतः पुरुषावर अवलंबून आहे, किंवा पुरुषांमध्येच X आणि Y गुणसूत्र असलेले 2 भिन्न गुणसूत्र असतात. स्त्रियांमध्ये मात्र सर्व X गुणसूत्र असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र. पुढचा मुद्दा आहे आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र. यौवनावस्थेनंतर म्हणजे साधारण 13 वर्षानंतर मुलींमध्ये विशेषतः करून यौवनावस्थेनंतर स्त्रीच्या प्रजनन संस्थेमध्ये काही बदल सुरू होतात व त्या बदलांची दर 28 ते 30 दिवसांच्या कालावधीने पुनरावृत्ती होत असते. या पुनरावृत्तीने होणाऱ्या बदलांना आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र असे म्हणतात. आर्तव चक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून 4 संप्रेरकांद्वारे तसे नियंत्रण होते. संप्रेरकांची नावं लक्षात ठेवा, महत्त्वाची आहे. पुटिका ग्रंथी संप्रेरक, लुटेनायझिंग संप्रेरक आणि इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन ही 4 संप्रेरके निर्माण होत असतात. म्हणजे साधारण 12-13 वर्षानंतर मुलींमध्ये हे 4 संप्रेरक जे आहेत ते महत्त्वाच्या मुलींमध्ये शारीरिक मानसिक बदल घडवण्याचं काम करतात. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात असलेल्या असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेसह त्यातील अंडपेशीचे विकास होण्यास सुरुवात होते. पाहता ज्यावेळेस यौवनावस्थेनंतर स्त्रियांमध्ये, महिलांमध्ये, मुलींमध्ये जी पुटिका ग्रंथी आहे त्या संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडाशयात म्हणजे दोन्ही बाजूला असलेल्या अंडाशयात असंख्य पुटिकांपैकी एका पुटिकेसह त्यातील अंडपेशीचा विकास व्हायला सुरुवात होतो. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजन संप्रेरक स्रवते. म्हणजे जी विकसनशील पुटिका आहे ती हळूहळू इस्ट्रोजन संप्रेरक स्रवते. इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतस्तराची वाढ पहिल्या ऋतुचक्राच्या वेळी किंवा पुनर्निर्मिती नंतरच्या सर्व ऋतुचक्राच्या वेळी होते.
म्हणजेच महिलांमध्ये गर्भाशयामध्ये असलेल्या दोन्ही बाजूने अंतःस्रावाची वाढ व्हायला सुरुवात होत असते. दरम्यानच्या कालावधीमध्ये अंडाशयात वाढणाऱ्या पुटिकेची पूर्ण वाढ होते. पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे म्हणजेच लुटिनायझिंग प्रभावामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यांतील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. यालाच अंडमोचन म्हणतात. म्हणजेच जी अंडपेशी आहे त्याच्यामध्ये म्हणजेच अंडाशयामधून ती बाहेर येते, फुटते, त्याला अंडमोचन म्हणतात. अंडाशयामध्ये फुटलेल्या पुटिकेपासून पीतपिंड तयार होते. हे पीतपिंड प्रोजेस्टेरॉन संप्रेरक स्रावण्यास सुरुवात करते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्थळीतील ग्रंथी स्रावण्यास सुरुवात होते व असे अंतःस्थळ भ्रूणाच्या रोपणासाठी तयार होते. पहा, हे आहे आर्तव चक्र. सोपं आहे, जास्त अवघड नाही. की साधारण महिलांमध्ये किंवा मुलींमध्ये 12 ते 13 वर्षापासून ते साधारण 45 ते 50 वयापर्यंत प्रत्येक महिन्याला शरीरातून एक अंडपेशी जी आहे ती निर्माण होते व शरीराच्या बाहेर टाकली जाते. याला अंडमोचन म्हणतो आपण. आणि ही जी प्रक्रिया आहे याला आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र म्हणतो. हे फलन होण्याअगोदर ज्यावेळेस फलन होतं त्यावेळेस मात्र याच्या वेगळं होतं. फलन झाल्यानंतर अंडनलिकेमध्येच जे भ्रूण आहे त्याची वाढ होत असते आणि तो भ्रूण नंतर गर्भाशयामध्ये येऊन त्याचं सूत्रविभाजनाने वाढ होऊन एक बाळाच्या रूपात रूपांतर व्हायला सुरुवात होत असते. परंतु ज्यावेळेस असं फलन होत नाही त्यावेळेस प्रत्येक 28 ते 30 दिवसांनी ह्या चक्रामध्ये प्रत्येक एक अंडमोचन होऊन शरीराबाहेर टाकलं जातं. मग ते होत असताना या 4 ज्या संप्रेरक सांगितल्या ते संप्रेरकाची नावं लक्षात ठेवा. पुटिका ग्रंथी संप्रेरक, पीतपिंडकारी म्हणजेच लुटिनायझिंग संप्रेरक आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ही आकृती आहे. आकृती थोडी अवघड आहे पण काढा, प्रॅक्टिस करा, महत्त्वाचे आहे. पहा, मासिक पाळीच्या काळात अंडाशयात होणारे बदल. हे अंडाशयात होणारे बदल आहे पिटुका ग्रंथीमध्ये, पीयूषिका ग्रंथीमध्ये. आणि हे जे आहे हे काय आहे तर जो गर्भाशय आहे त्या गर्भाशयाच्या अंतःस्रावाचा वाढ कशी होते ते दाखवलेलं आहे. याला रजोत्सवाचा काळ. रजोत्सव म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीला मासिक पाळीच्या धर्मात गर्भाशयामध्ये रक्तस्राव होत असतो, शरीराच्या बाहेर टाकलं जातं अंडमोचन, त्याला म्हणतात रजोत्सव. वा हळूहळू 1, 2, 3 असं म्हणता 28 दिवसापर्यंत हे जे अंतःस्तर आहे गर्भाशयाचा तो श्रावण्याचा काळ आहे, तो हळूहळू वाढत जातो श्रावण्यासाठी. आणि 28 दिवसानंतर नवीन रजोत्सव सुरुवात होतो, म्हणजे पुन्हा शरीरातून ते अंडमोचन केलं जातं, शरीराबाहेर टाकलं जातं. आता महिलांच्या पेशीमध्ये गर्भाशयामध्ये अंडमोचन होताना किंवा अंडाशयामध्ये या पद्धतीच्या अगोदर अंडाशयात हे असतात. त्याच्यानंतर त्यांची वाढ होते हळूहळू आणि ती पूर्ण वाढ झाली. साधारण अंडमोचनाचा काळ 14 ते 15 म्हणजे 13, 14, 15, 16 या दिवसाच्या आसपास आहे, म्हणजे मध्यभागी म्हणू शकतो आपण. अंडमोचन म्हणजे काय, जर जी पुटिका आहे ती वाढ पूर्ण झाली की ती फुटते आणि त्याच्यातून जे अंड आहे ते बाहेर येतं, त्याला अंडमोचन म्हणतात. त्यानंतर ही जी बाहेरची पुटिका आहे ती श्वेतपिंड किंवा पीतपिंड म्हणतात आणि हे पीतपिंड प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन स्रावत असतं. ठीक आहे, आकृती व्यवस्थित करा. अंडपेशीचे फलन 24 तासात जर झाले नाही तर पीतपिंडी अकार्यक्षम होऊन त्याचे रूपांतर श्वेतपिंडात होते. यामुळे इस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांची स्रावणे पूर्णपणे थांबते. या संप्रेरकांच्या अभावामुळे गर्भाशयाचा अंतःस्तराचा ऱ्हास पावण्यास सुरुवात होते आणि त्या अंतःस्तरातील ऊती आणि अफलित अंडपेशी योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जातात. याबरोबर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. हा रक्तस्राव साधारणतः 5 दिवस सुरू राहतो. यालाच ऋतुस्राव किंवा मासिक पाळी असेही संबोधतात. म्हणजे काय होतं, अंडपेशी 24 तासाच्या आत किंवा 24 तासात जर फलित झाली तर फलित झाल्यानंतर फलन झालेले जे भ्रूण आहे तो अंडपेशी गर्भाशयामध्ये वाढ सुरुवात होते. पण जर ती फलित झाली नाही तर तिचं रूपांतर पीतपिंडीमध्ये होते. पीतपिंडाचं रूपांतर श्वेतपिंडात होतं. ते अकार्यक्षम होते आणि त्याच्यामुळे जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके जे आहेत ती पूर्णपणे थांबतात, कारण तेच तयार करत होते. थांबल्यानंतर जे गर्भाशयाचा अंतःस्तर आहे
गर्भाशयाचा आतला भाग दाखवला होता आकृतीत पहा. अंतःस्राव आहे तो अंतःस्रावाचा ऱ्हास म्हणजे हळूहळू ते नष्ट व्हायला लागतं आणि त्यांच्या ज्या उती आहेत आणि अफलत अंडपेशी या दोन्हीही योनी मार्गातून शरीराच्या बाहेर टाकल्या जातात आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. या प्रक्रियेची जोपर्यंत अंडपेशी फलन होऊन तयार झालेल्या भ्रूणाचे रोपण होत नाही तोपर्यंत प्रत्येक महिन्यात ही पुनरावृत्ती होत राहते. म्हणजे अंडपेशीचं फलन होत नाही तोपर्यंत हे प्रत्येक महिन्याला चालूच राहतं. भ्रूणाचे रोपण झाल्यास अर्भकाचा जन्म होईपर्यंत व त्यानंतर दुग्धपानाच्या कालावधीपर्यंत या चक्राची पुनरावृत्ती थांबते. फक्त दोनच वेळेस हे तात्पुरत्या स्वरूपात हे थांबतं. एक म्हणजे ज्यावेळेस गर्भाशयामध्ये अर्भक असतं म्हणजे आईच्या गर्भाशयामध्ये अर्भक असतं त्यावेळेस, आणि दुसरं म्हणजे दुग्धपानाच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्याच्यानंतर आईच्या दुधावर तो वाढ होत असते त्यावेळेस सुद्धा हे थांबलेलं असतं. ऋतुचक्र ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून त्यातील 4 ते 5 दिवसांचा रजस्रावाचा कालावधी मध्ये स्त्रियांना खूप वेदना होत असतात. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने अशक्तपणा जाणवतो. या काळामध्ये स्त्रियांना संसर्गाचीही शक्यता असते. या सर्व कारणांमुळे या दिवसांमध्ये विशेष वैयक्तिक स्वच्छतेकडे व विश्रांतीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कारण या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतो आणि म्हणून विकनेस येते. म्हणून स्त्रियांनी या काळामध्ये आराम करणं, विश्राम करणं गरजेचं आहे. पुढचं आहे प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान. आता आपण पाहिलं की काही जे दाम्पत्य आहे त्या दाम्पत्यांना मुलं होत नसतात, अपत्य होत नाही. मग अशांसाठी तंत्रज्ञानामध्ये आता नवीन सुविधा आलेल्या आहेत. तर पहा, अनेक दाम्पत्यांना विविध कारणांमुळे अपत्य होत नाही. कोणकोणती कारणं आहेत? तर स्त्रियांबाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशीच्या निर्मितीत अडथळे, अंडनलिकेत अंडपेशीच्या प्रवेशात अडथळा निर्माण होणे, गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणांमुळे अपत्य प्राप्ती होऊ शकत नाही. आता पहिलं दिलेले स्त्रियांबाबतीत कोणकोणते अडथळे येतात? तर पहा, पहिलं दिलेलं आहे की मासिक पाळीतील अनियमितता, म्हणजे प्रत्येक महिन्याला जे आहे ती जर अनियमित असेल तर अंडपेशीच्या निर्मितीतील अडथळे, अंडाशयामध्ये अंडपेशी जर पूर्णतः विकसित होऊन निर्माण होत नसेल. तिसरं आहे अंडनलिकेत अंडपेशीचा प्रवेशात असणारे अडथळे. आता आपल्याला माहिती आहे, आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिलं की ज्यावेळेस अंडाशयातून अंडपेशी अंडनलिकेत येते त्यावेळेस त्या ठिकाणी फलन होतं. पण जर अंडनलिकेत जर येत नसेल किंवा काही अडथळे येत असेल तर अशा वेळेस मात्र ती फलित होत नाही. आणि शेवट गर्भाशयाच्या रोपण क्षमतेत, गर्भाशयामध्ये रोपण क्षमता जर कमी असेल तर जरी अंडपेशी फलित झाली तरी सुद्धा ती गर्भाशयात न राहता शरीराबाहेर निघून जाणे. जसं स्त्रियांमध्ये काही अडचणी जाणवतात तसे पुरुषांमध्येही आहे. पुरुषांमध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, वीर्यामध्ये जर शुक्रपेशी नसतील तर अभाव असेल तर शुक्रपेशींची मंद हालचाल. आपण याच्या अगोदर पाहिलं की शुक्रपेशींना साधारण 6.5 मीटरचं अंतर पार करावं लागतं. परंतु जर 24 तासाच्या आत जर ती अंडपेशी फलित झाली नाही तर ती शरीराबाहेर टाकली जाते. तसंच होतं इथे सुद्धा. त्याच्यानंतर आहे शुक्रपेशींमधील विविध व्यंग इत्यादी कारणे अपत्य प्राप्तीला बाधा आणतात. परंतु आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे आता या अडचणींवर मात करता येऊ शकते. IVF म्हणजेच इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, काच नलिकेतील फलन, भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी अशा इत्यादी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अपत्यहीन दाम्पत्यांना अपत्य प्राप्त होऊ शकतं. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्यात कोणकोणत्या काय कारणास्तव अपत्य होत नाही आणि त्यासाठी कोणकोणते उपाय आहेत ते दिलेले आहेत. पहा, पहिलं आहे काच नलिकेतील फलन किंवा त्याला म्हणतात IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. इथे आकृतीमध्ये दिसते व आकृती काढायची आहे. इथे सूक्ष्म शोषण नळी आहे की ज्याच्या सहाय्याने स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये असलेली जी अंडपेशी आहे ती बाहेर काढलेली आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म नळीच्या मदतीने अंडपेशीमध्ये शुक्राणू सोडले गेलेले आहेत. म्हणजेच याच्या सहाय्याने IVFच्या सहाय्याने म्हणजेच परीक्षा नळीच्या सहाय्याने अंडपेशी फलन करून त्याच्यातून भ्रूण निर्माण करून तो भ्रूण त्या स्त्रीच्या गर्भाशयात
रोपण केलं जातं. या तंत्रामध्ये काच नलिकेमध्ये 2 युग्मकांचे फलन घडवून आणले जाते आणि तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. म्हणजेच पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांचं जे फलन आहे ते परीक्षणामध्ये घडवून आणलं जातं आणि नंतर तयार झालेला भ्रूण हा दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, आता हे कशासाठी किंवा कोणासाठी योग्य आहे, तर ज्या व्यक्तींमध्ये शुक्रपेशींचे अल्प प्रमाण आहे किंवा महिलांमध्ये अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणांमुळे जर अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्रज्ञान वापरून अपत्य प्राप्ती करता येते. ठीक आहे. कोणासाठी हे पण आहे आणि कशी आहे ते सुद्धा आहे, सर्वांसाठीच नाही. उत्तर लिहिताना काळजी घेत चला. नंतर आहे भाडोत्री मातृत्व. आता भाडोत्री मातृत्व कशासाठी, कोणासाठी? काही स्त्रियांमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते. म्हणजे काय, तर फलन झालं अंडपेशीचं तरी सुद्धा गर्भाशयामध्ये ती अंडपेशी किंवा ते फलित झालेलं जे भ्रूण आहे ते राहत नाही, टिकत नाही, ते शरीराच्या बाहेर निघून जात असतं. त्याला आपण म्हणतो की त्या ठिकाणी, तर काही स्त्रियांमध्ये गर्भाशयामध्ये रोपणक्षम नसतात, त्यामुळे अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व या आधुनिक उपचार पद्धतीने मदत घेता येते. भाडोत्री मातृत्व म्हणजे काय, फक्त गर्भाशयामध्ये जी गर्भ आहे तर रोपण होत नाही, म्हणजे थांबत नाही. मग अशा वेळेस एखादी वेगळी स्त्री, दुसरी स्त्री, त्या दोघांचा, म्हणजे तिथे आकृती चित्रामध्ये दाखवलेलं पहा, हे दाम्पत्य, या दोघांचं IVF, जसं वरती पाहिलं आपण की IVF म्हणजेच त्याला सोप्यामध्ये काच नलिकेतील फलन अशा पद्धतीनेच करून, म्हणजेच याच स्त्रीमधील, दाम्पत्याच्याच स्त्रीमधील अंडाशय किंवा अंडपेशी घेऊन तिच्याच नवऱ्याच्या शुक्रपेशीने फलित करून ती फक्त दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात ठेवणे, त्याला म्हणतात भाडोत्री. या पद्धतीमध्ये गर्भाशय रोपणक्षम नसलेल्या स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी मिळवली जाते. या अंडपेशीची काच नलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेला भ्रूण दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. म्हणजेच या दोघांचेच फक्त दुसऱ्या एका स्त्रीच्या गर्भाशयामध्ये त्या बाळाची वाढ होते. आता अशा परिस्थितीत ज्या गर्भाशयात भ्रूण रोपले जाते त्या स्त्रीला भाडोत्री माता असे म्हणतात, मग तिला भाडोत्री माता म्हणतात. लक्षात आलं? पुढे आहे वीर्यपेढी. अनेक दाम्पत्यामधील पुरुषामध्ये शुक्राणू निर्मितीवर नमूद केल्याप्रमाणे काही अडचणी असतात. अशा दाम्पत्याबाबतीत अपत्य प्राप्तीसाठी वीर्यपेढी ही एक नवीन संकल्पना पुढे आली. रक्तपेढीसारखीच ही संकल्पना आहे. वीर्यपेढीमध्ये इच्छुक पुरुषांच्या सर्वंकष शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. म्हणजे वीर्य जे आहे ते रक्तासारखं साठवून ठेवलं जातं आणि गरजवंत दाम्पत्याची इच्छा असेल तर या रेताचा वापर करून दाम्पत्यातील स्त्रीची अंडपेशी IVF तंत्राने फलित केली जाते आणि त्यातून तयार झालेल्या भ्रूणाचे संबंधित स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते आणि कायद्यानुसार वीर्य दात्याची नाव गुपित ठेवलं जातं. जसं रक्तदाता आहे तसाच वीर्यदाता पण असतो. पुढचा मुद्दा आहे जुळे. आता जुळे पहा, 2 पद्धतीचे असतात. आकृतीमध्ये दाखवलेले, चित्रामध्ये दाखवले एक प्रकारच्या, दोन्ही दिसण्यासाठी एकसारखेच असतात. काही जुळे मात्र एकसारखे दिसत नाही. गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्य जन्मास येतात. जुळे म्हणजे काय, तर गर्भाशयामध्ये एकाच वेळी 2 भ्रूणांची वाढ होऊन 2 अपत्य जन्माला येतात. अशा अपत्यांना जुळी अपत्य म्हणतात. अनेक दाम्पत्यांना जुळी अपत्य होतात. जुळ्या अपत्यांचे मुख्य 2 प्रकार आहे, एक युग्माची आणि दुसरा आहे द्वियुग्माची. फरक आहे बरं का, एक युग्माची आणि द्वियुग्माची. काय फरक आहे तो महत्त्वाचा आहे, समजून घ्या. पहिला एक युग्माची जुळी. तर एक युग्माची म्हणजे काय, एकाच युग्मनजापासून तयार होतात
भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसांच्या आत त्यातील पेशी अचानक 2 गटांमध्ये विभागल्या जातात. भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये युग्मनज तयार झाल्यापासून 8 दिवसांच्या आत, हे वाक्य महत्त्वाचं आहे. 8 दिवसांच्या आत भ्रूणवाढीच्या अगदी सुरुवातीच्या म्हणजेच 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी अचानक 2 गटांमध्ये विभागल्या जातात. एकाच्या 2 पेशी निर्माण होतात. हे भ्रूण पेशींचे दोन्ही गट 2 वेगवेगळे भ्रूण म्हणून वाढू लागतात आणि पूर्ण वाढवून एक युग्मजी जुळे जन्माला येतात. अशी जुळे अपत्य जनुकीय दृष्ट्या तंतोतंत सारखी असतात. त्यामुळे ही अपत्य दिसण्यास तंतोतंत सारखीच असतात व त्यांचे लिंग समानच असते. म्हणजेच दोन्हीही मुली असतील किंवा मुले असतील, कारण इथे युग्मनज एकच आहे, फक्त ते 2 भागात विभागले गेलं. पण हे 8 दिवसाच्या आत झालं. समजा 8 दिवसानंतर झालं तर काय होईल तर पहा. एक युग्मजी जुळ्यांबाबत भ्रूणपेशींची विभागणी जर युग्मज तयार झाल्यापासून 8 दिवसानंतर झाली तर सायमीज जुळे, सायमीज म्हणजेच कोन जॉईंट म्हणजे जोडली गेलेली, जन्माला येण्याची शक्यता असते. अशी जुळे अपत्य शरीराच्या काही भागांत एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत जन्माला येतात. अशा जुळ्यांमध्ये काही अवयव सामायिक असतात, जोडलेले असतात. काही डोक्याला जोडलेले असतात, काही कमरेला. 8 दिवसाच्या नंतर जर ते विभागले गेले तर जोडलेले असतात. 8 दिवसाच्या आत तर 2 वेगळे, याला म्हणतात एक युग्मजी. एक युग्मजी नंतर तर दुसरा आहे द्वियुग्मजी. अपवादात्मक, आता हे कधीतरी होतं बघा, क्वचित. अपवादात्मक स्त्रीच्या अंडाशयातून एकाच वेळी 2 अंडपेशी बाहेर पडतात आणि 2 वेगवेगळ्या शुक्राणूंद्वारे त्या फलित होऊन 2 युग्मनज तयार होतात. म्हणजे क्वचित असं होतं की स्त्रियांमधून एकाऐवजी 2 अंडपेशी फलित होतात आणि या दोन्ही अंडपेशी बाहेर आल्यानंतर फलित झाल्या 2 वेगळ्या शुक्राणूंनी, तर त्याला म्हणतात त्यावेळेस 2 युग्मनज तयार होतात. या दोन्हीही युग्मजांपासून 2 भ्रूण तयार होतात. दोन्हींचे गर्भाशयात रोपण होते आणि पूर्ण वाढ झाल्यानंतर द्वियुग्मजी जुळे अपत्य जन्माला येतात. अशी जुळे अपत्य जनुकीयदृष्ट्या वेगळे असतात आणि लैंगिकदृष्ट्या समान किंवा वेगळे असतात. म्हणजे मुलं असतील मुली असतील, दोन्हीही एक मुलगा एक मुलगी असं वेगवेगळं असू शकतं. कारण का, ज्यावेळेस 2 अंडपेशींना 2 वेगळे शुक्राणू फलित करतात, मग एक शुक्राणू X गुणसूत्र असलेला, दुसरा Y असलेला असू शकतो. त्याच्यामुळे ते दोन्ही वेगवेगळे असतात. शेवटचा मुद्दा आहे लैंगिक आरोग्य. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यक्तीची सुस्थिती असण्याला आरोग्य म्हणतात. सामाजिक, मानसिक, शारीरिक वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच या आणि इतर कारणांमुळे आपल्या देशात लैंगिक आरोग्याविषयी फारशी जागरूकता दिसत नाही. विशेषतः स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी अनास्था दिसून येते, म्हणजे अडाणीपणा जास्त प्रमाणात दिसतो. स्त्रीला येणाऱ्या मासिक पाळीचा संबंध तिच्या लैंगिक आणि एकूणच संपूर्ण आरोग्याशी असतो. आजच्या काळात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, त्यामुळे त्यांना दिवसभर घराबाहेर राहावं लागते. मासिक पाळीच्या वेळी रक्तस्राव होत असतो, त्यामुळे गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे आवश्यक असते, अन्यथा लैंगिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळेस जर ते बाहेर कायम कामानिमित्त असतील तर अशा वेळेस त्यांची जी वैयक्तिक स्वच्छता ती आवश्यक असते आणि ती जर झाली नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकतात. पुरुषांमध्ये लैंगिक आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात, त्या टाळण्यासाठी गुप्तांगाची वेळोवेळी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. लैंगिक आजारांमध्ये सायफिलिस आणि गोनोरिया हे 2 आजार अत्यंत मोठ्या प्रमाणात आढळतात. हे दोन्ही आजार जीवाणूंमुळे होतात. पहा, नाव लक्षात ठेवा, सायफिलिस आणि गोनोरिया. शरीरावर गुप्तांगासहित इतर ठिकाणी चट्टे तयार होणे, पुरळ येणे, ताप येणे, सांधे सुजणे, केस गळणे इत्यादी लक्षणे सायफिलिस या आजारामध्ये आढळून येतात. तर गोनोरिया या आजारामध्ये लघवी करताना आग व वेदना होणे, शिश्न व योनी मार्गातून पू स्रवणे,
मूत्र मार्ग, गुदाशय, घसा, डोळे या अवयवांना सूज येणे इत्यादी लक्षणे आढळतात. याचं सर्वात महत्त्वाचं आहे की गुप्तांगाची चांगली काळजी घेणे, योग्य प्रमाणात जर त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जाणे. ठीक, या ठिकाणी हा धडा संपलेला आहे. त्याचे प्रश्न उत्तर व्यवस्थित तयार करा आणि मला ग्रुपवर पाठवा. ठीक आहे.